नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत काजू मटर मसाला। अतिशय टेस्टी असा काजू मटर मसाला घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मुलांच्या आवडीचा, हॉटेलपेक्षा पण टेस्टी, एकदम कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी आपण बनवणार आहोत। बघू शकता, ग्रेव्ही पण एकदम छान, कलर पण एकदम छान, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे गरम करायला। त्यामध्ये काजू, उभा चिरलेला कांदा आणि मटर घालायचे आहेत आणि आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे। आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे। आपल्याला दोन प्रकारच्या ग्रेव्ही बनवायच्या आहेत। अगोदर आपल्याला कांदा, काजू आणि मटरची ग्रेव्ही उकडून घ्यायची आहे आणि ती आपल्याला बनवायची आहे। थोडा वेळ उकडू द्यायची आहे गरम पाण्यामध्ये। उकडून झालेलं आहे। आता एका गाळणीने हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेऊया। एका गाळणीने हे पाणी काढून घ्यायचं आहे। आता थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत दुसरा मसाला भाजून घेणार आहोत। एक मोठी कढई घ्यायची आहे। लोखंडी कढई मी येथे घेतलेली आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला किंवा उभा चिरलेला कोणत्याही प्रकारचा कांदा तुम्ही इथे घेऊ शकता। आपल्याला दुसरी ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला हा कांदा लागणार आहे। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। थोडंसं तेल घालायचं आहे। आपलं जे अगोदरचं मिश्रण होतं ते आता आपण मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायची आहे पेस्ट। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता याची पेस्ट बनवायची आहे। अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला बनवायची आहे। बघू शकता, कलर पण छान आलेला आहे। पेस्ट पण अशी बारीक झालेली आहे। अशीच पेस्ट आपल्याला लागणार आहे। एक पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता दुसरी करून घेणार आहोत। कांदा पण आपला चांगला लाल झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। इथे मी एकच टोमॅटो घातलेला आहे, छोटा। थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे टोमॅटो। कलर येण्यासाठी येथे 2 लाल मिरच्या मी येथे घातलेल्या आहेत, त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। आता ही थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्याची पण। आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे आणि काजू आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। वाटाणे उकडून घ्यायचे आहेत। मटार आपल्याला लागणार आहे, त्यामुळे वाटाणे एका पातेल्यामध्ये मी उकडायला ठेवलेले आहेत आणि इकडे मी काजू फ्राय करून घेत आहे। चांगले गरम होऊ द्यायचे आहेत। चांगले गरम झाले की आपण हे काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे। आता हे काढून घेऊया। जास्त वेळ आपल्याला ठेवायचे नाही, गरम होऊ द्यायचे आहेत। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। आले लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे।
तेलामध्ये पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. जेवढी आपण चांगली परतून घेऊ तेवढी आपली भाजी छान होत असते, म्हणून चांगल्या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. आता दुसरी जी आपण पेस्ट बनवली होती ती पण यामध्ये घालणार आहोत आपण. एकदम टेस्टी अशी भाजी होते. छान तेल सुटलेलं आहे. आता थोडेसे मसाले घालणार आहोत यामध्ये. गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. एवढेच मसाले आपण इथे घालणार आहोत. थोडासा अजून मी गरम मसाला इथे घातलेला आहे. आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. थोडीशी भाजी खाली लागलेली आहे मसाला आपला. मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण जे काजू फ्राय केलेले होते ते यामध्ये मी घातलेले आहे. आता थोडा वेळ ठेवू आपण. आता मटार घालूया. उकडून घेतलेले मटार मी इथे घातलेले आहे. थोडेसे गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे. आणि भाजीला पण आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. एकदम झटपट अशी आणि टेस्टी भाजी आपल्याला घरच्या घरी तयार होते. खूप टेस्टी लागते. मीठ घालणार आहोत. मस्त तेल सुटलेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे. काजू मटर मसाला मस्त घरच्या घरी, तेही एकदम सोप्या पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता खूप छान अशी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी अशी भाजी होते. थोडा वेळ होऊ द्यायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. हॉटेलपेक्षा पण एकदम टेस्टी अशी झटपट बनते. एकदम कमी साहित्यामध्ये होते. करून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.